नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आपण जी आपली सीरीज चालू ठेवली होती, तर त्यामध्ये लास्ट लेक्चर आपलं जे झाले त्यालाच मी कंटिन्यू करतोय. ऑलरेडी ॲव्हरेज पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत, इझी, मॉडरेट. तसं आता यामध्ये पण काही इझी मॉडरेट क्वेश्चन आहेत, पण डिफिकल्ट क्वेश्चन्स पण आपण यामध्ये घेणार आहोत. तर मी हे लगातार सिरीज घेतोय, तर याचं कनेक्शन्स तुम्ही बनवून घ्या. जर अचानकपणे येऊन लेक्चर बघाल, आधीचा काही बेस नसेल तर तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे हे लाईनमध्ये तुम्हाला लेक्चर्स करायचे आहेत. या जे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे लेक्चर्स मिळून जातील. आपल्या चॅनलवरती तुम्हाला ते दिसेल. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, शाळेतील 10 शिक्षकापैकी एक शिक्षक निवृत्त होतो. निवृत्त झाला एक शिक्षक. ओके, एक 10 शिक्षक आहेत, त्यातला एक शिक्षक काय झाला, निवृत्त झाला. आणि त्याच्या जागी 25 वर्ष वयाचा नवीन शिक्षक आलाय. नवीन शिक्षक आला, तर त्याचा परिणाम म्हणून शिक्षकाचे सरासरी वय 3 वर्षांनी कमी झाले. तर सेवानिवृत्त शिक्षकाचे वय शोधा, हा असा प्रश्न. तर आता सिंपल सी गोष्ट आहे की सेवानिवृत्त रिटायर झाला शिक्षक आणि एक नवीन आला. तर नवीन आला तर काय झालेलं आहे की 3 वर्षांनी कमी झालेले वय. मग हे 3 वर्षाची कमी कितीमध्ये आली? 10 मध्ये. 10 मध्ये 3 वर्षाची कमी, 10 मध्ये 3 वर्षाची कमी म्हणजे किती झाले? 30 वर्ष. आणि नवीन आलेला कितीचा होता? 25चा. म्हणजे जो जुना गेलेला तो किती वर्षाचा असेल? 55. मग काही जण म्हणतात सर स्टेप आहेच नाही तर कुठून आणायच्या? जर लिहायला गेलो तर आपल्याला जबरदस्ती करायची, तुम्ही करू शकतो स्टेप्सची, पण एकदम सिंपल आहे. 10 पैकी एक गेला आणि एक आला. म्हणजे आता इथे स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला दाखवायचं, पहिले 10 होते आणि त्यांचा ॲव्हरेज होतो एक्स. हे आहे ॲव्हरेज. हे आहेत टीचर्स जेवढे पण असतील, टीचर्स आणि ॲव्हरेज. 10 टीचर्सचं ॲव्हरेज किती होतं? एक्स. मग आता त्यांच्यापैकी एक निवृत्त झाला, पण एक परत आला, म्हणजे शिक्षक परत 10च झाले. आणि ॲव्हरेज काय म्हटलेले? 3 ने कमी झालं. मग ॲव्हरेज 3 ने कमी झालं म्हणजे एवढं झालं. मग ह्याला जर मल्टिप्लाय करून आपल्याला ते करता येईल की याला जर मी मल्टिप्लाय केलं, एक मिनिट, थोडं काय टेक्निकल, याला जर मी मल्टिप्लाय केलं तर हे येईल माझा आधीचा ॲव्हरेजची टोटल, ज्याला की आपण सम म्हणतो. तुम्ही जर आधीचे लेक्चर बघितले नसतील तर ते बघा. तर आधी माझं टोटल किती होत होतं? 10 × x. आणि आत्ता टोटल किती होतंय? 10x - 30. ही टोटल होती माझी आत्ताची. म्हणजे माझ्या आधीच्या टोटलमध्ये आणि आत्ताच्या टोटलमध्ये कितीचा फरक आहे? 30चा. म्हणजे जो नवीन आलेला मुलगा आहे तो 30 वर्ष काय लहान आहे कोणापेक्षा? जुन्यापेक्षा. मग नवीन आलेला मुलगा तर 25चा आहे, मग तो जुन्यापेक्षा 30 वर्ष लहान आहे, म्हणजे जुना कितीचा असेल? 55चा. तर हेच मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं, आणि हेच जर तुम्हाला लिहून वगैरे करायचे तर हे असं करावं लागेल. एकदम इझी स्टेप काय होती? 10ची सरासरी x, 10ची सरासरी x - 3. काय झालं? 3ची कमी. कितीमध्ये? 10 मध्ये. 10 मध्ये 3ची कमी म्हणजे 30ची कमी. म्हणजे जो आलेला आहे तो 30 वर्ष लहान आहे. आणि 25 मध्ये 30 मिळवले 55. एकदम इझी क्वेश्चन. चला आता पुढे जाऊयात आपण. आता अशा टाईपचा क्वेश्चन UPSC 2019ला पण आलेला आहे. UPSC 2019ला आलेला आहे. बघा, AB चे सरासरी मासिक उत्पन्न 14,000, BC चे 15,600, AC चे 14,400. तर C चे मासिक उत्पन्न शोधा, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आपल्याला. तर आता याला करण्यासाठी 2 पद्धती आपल्याकडे आहेत. तर आता पहिले स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं, तर कसं करायचं तर बघा. AB चे सरासरी मासिक उत्पन्न 14,000 आहे. बी आणि सी इथेच लिहितो. चला, बी आणि सी चे सरासरी म्हणजे ॲव्हरेज 15,600 आहे. त्यानंतर ए आणि सी चे सरासरी मासिक उत्पन्न 14,400 आहे. आता मग हे गुणिले केलं तर AB किती झाले? 28. बी आणि सी किती झाले? 15चं 30 आणि हे 31. त्यानंतर ए आणि सी किती झाले? 28,800. मग हे AB झालं, हे BC झालं आणि हे AC झालं. 28,000, 31,200 आणि 28,800. आता मी या सगळ्यांची जर बेरीज केली, A + B, B + C, A + C बरोबर 28,000, 31,200, 28,800. तर हे काय होईल? A किती वेळा आहे? 2 वेळा. B किती वेळा आहे? 2 वेळा.
आणि सी किती वेळा आहे? 2 वेळा. या सगळ्यांची बेरीज 0 0 8 आणि 2 तुमचे 10 झाले. 0 हातचा आला 1 8 9 10 18चे 8 हातचा आला 1 2 3 3 6 8 88,000. आता मग यामधनं 2 कॉमन काढले. 2 कॉमन कसे काढणार? कारण सगळ्यांमध्ये 2 आहेत. ए बी सी आणि मग हे आले 88,000. मग हा 2 इकडे भागायला जाईल. 2 भागायला गेला तर मग ए बी सी मिळून तुमचे किती झाले? 44,000. 44,000. मग आता मला जर माहिती आहे ए बी सी 44 आहे, तर यांच्यापैकी मला सी विचारलाय मला. सी विचारलाय तर मला ए बी तर माहिती आहे. ए बी तर तिथंच दिलाय 28,000. मी काय करेल, सरळ सरळ हे 28,000 यातनं वजा करेल. मला सीचं उत्तर मिळेल. 44 मधनं 28 गेले 16,000. तर ह्या अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलं. मग आता एवढा वेळ घालवला कंबाईनला तर कसं चालेल? हा प्रश्न राज्यसेवेला आला ठीक आहे, मग तेव्हा वेळ आहे, पण कंबाईनला नाही करू शकत एवढं. मग काय करायचं? तर शॉर्टकट काय घ्यायचा? तर शॉर्टकट बघा, 14,000 15,000 आणि 14,400. तर हे 400 आणि 600 मिळून काय झाला? 1,000 बनला. मग 15 15 किती झाले? 30. 30 आणि 14 44. मग आपल्याला मिळाले टोटल 44. हे झाले 44. आता त्याच्यामध्ये मला त्यांनी कशाचं विचारलेलं आहे? मला त्यांनी सीचं विचारले. मग मी त्यातनं ए बी वजा करणार. तर ए बी किती आहे? 14. तर 44 मधनं 14 नाही वजा करायचे. 44 मधनं 14ची दुप्पट 28 वजा करायचे. आता काही जण म्हणलं असं का सर? का? कारण ही सरासरी आहे. सरासरी 14 होती, म्हणजे रिअलमध्ये किती? 28. मग 44 मधनं 28 वजा केले, काय उत्तर आलं? 16. हे पाहिजे कंबाईनच्या मुलांना. किती वेळ लागतोय? 1 मिनिटाच्या आत होते. 20 सेकंद 30 सेकंद. म्हणून मी मुद्दाम गणितामध्ये फक्त मुलांना फसवायला काहीतरी शॉर्टकट देण्याऐवजी त्यांना सगळं करून पण दाखवतोय. म्हणजे डिफरन्स आपल्याला कळतो की आपल्याला रिअल करायचं असेल तर किती वेळ लागेल, शॉर्टकटनी करायचं तर किती वेळ लागेल, शॉर्टकटनी करत असताना नेमकं करायचं काय. तर आता आपण सरासरी म्हणतोय, म्हणजे 2 2 2 घेतोय आणि तो 2चा फॅक्टर नंतर मायनस करतोय. तर आपलं 88,000 येते आणि मग 88,000 आल्यावर परत त्याचं 44 होतं. तर मी त्या 2 2चा फॅक्टर न घेता मी डायरेक्टच यांची बेरीज केली. 14 15 600 आणि 14,400 आणि ती बेरीज डायरेक्ट लिहिली 44. आणि त्याच्यामधनं मला आता सी विचारलंय तर मी ए बी ला डबल करून मायनस केला. तर मुलं असं पाठ करतात, ए बी ला डबल करावे व मायनस करावे. असं काही सगळ्या गणितांना लागू नाही होत. जिथे जे लागू होईल तिथे ते वापरावं लागेल. मला जर बीचं विचारलं असतं तर मी काय केलं असतं? ए सी ला डबल करून वजा केलं असतं. कोणी मला एचं विचारलं असतं तर मी बी सी ला डबल करून वजा केलं असतं. सिंपल गोष्ट आहे. चला आता पुढे. हा क्वेश्चन बघा, कंबाईन राज्यसेवा दोन्हीच्या लेवलचं. बघा बरं येतोय का? आता 2 लेक्चर तुम्हाला एवढं शिकवल्यानंतर तिसऱ्या लेक्चरमधून तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवावं लागेल. ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा उत्तर. बघा बरं काय वाचा. चला आलं का? एवढ्या लवकर कसं येईल सर आमचं? मग परीक्षेत पण म्हणून तर येत नाही ना. मग 30 तर सवय लावायची. एवढ्या लवकर म्हणजे एक दिले की वेळ, अजून किती वेळ घ्यायचा? 1 मिनिट 2 मिनिट, याच्या पलीकडे अजून किती वेळ द्यायचा? 5 मिनिट 10 मिनिट. मग पेपरला काय करणार आहे? सर्व कामगारांचे सरासरी पगार 16, 7 व्यवस्थापकांचे सरासरी पगार 24 आणि बाकीच्यांचे पगार 12. तर एकूण किती कर्मचारी काम करतात? पहिले तर मुलगा घाबरतो, सर हे ॲव्हरेजचे? हो ॲव्हरेजचे, सरासरी शब्द दिसतोय ना. पण तरी तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे काय काय भारी भारी मेथड आहेत. आता तुम्ही टाइम लावून जर ठेवा, तुमच्याकडे स्टॉप वॉच असेल तर किती सेकंदात गणित होतंय. आता दिलेले सर्व कामगारांचे सरासरी पगार 16 आणि त्यातले मॅनेजर जे आहेत त्यांचे 24 आहेत, बाकी त्यांचे 12. आपला फंडा 24 मधनं 16, 16 मधनं 12 किती आले? 8 4
दोनास 1, 1ची व्हॅल्यू 7, 2चे 14, टोटल लोक किती 21. विषय क्लोज. स्टॉप वॉचला पण क्लोज करा. किती झाले सेकंद मोजा. किती 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाला, काय झालं, 20-30 सेकंदात काम संपलं. प्रश्न वाचून केलं असेल तरी 50 सेकंद, 1 मिनिटाच्या आत तर संपणार ना. मग हे कसं काय होतंय? काही जणांचं म्हणणं असं, सर तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला ते येते. अरे पण शिक्षक आपण आपोआप थोडी बनले, विद्यार्थी पण असतो ना पहिले. आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी शिकवण्यासाठी मी इथे उभा आहे, तर तुम्ही ह्या समजून घ्या गोष्टी काय आहेत. आता हे मी जे यूज केलं ना, हे एक चॅप्टर आहे मिक्सचर एलिगेशन नावाचं. तुमच्यापैकी काही जणांनी नसेल ऐकलं, मला माहिती आहे, कारण तुम्ही नवीन आहात. पण काही जुने विद्यार्थी व्हिडिओ बघतात, त्यांनी पण ऐकलं नसेल. का? कारण हे चॅप्टर शिकवत नाहीत खूप ठिकाणी, कारण त्यातले काही क्वेश्चन खूप अवघड आहेत, तर शिक्षक घाबरतात ते शिकवायला. त्यामुळे कदाचित ऐकलं नसेल तर मी सांगतोय, मिक्सचर एलिगेशन नाव आहे त्याचं. तर मी तुम्हाला हे क्वेश्चन मिक्सचर एलिगेशन आणि हे दोन्ही पद्धतीने समजवणार आहे. काय आता इथे कसं असतं बघा, सर्व कामगार. मग सर्व कामगारांना तुम्ही एक्स पकडलं, मग त्यांची सॅलरी किती आहे तुमची 16,000. ओके. आता या एक्स मध्ये आपल्याकडे 7 व्यवस्थापक आहेत आणि बाकीचे, आता 7 व्यवस्थापक आहेत, मग हे लिहिले. आता बाकीचे मला काय माहिती किती आहेत, मग बाकीचे मी लिहिले एक्स वजा 7. आता हे जे व्यवस्थापक आहेत यांचा प्रत्येकी पगार आहे 24,000 आणि हे जे आहेत बाकीचे त्यांचा पगार आहे 12,000. ही अशी कन्सेप्ट आहे. तर आता याला आपण इक्वेशन वाईज टॅली करायचं की सगळ्यांचा पगार होता 16,000, त्यापैकी 7 जणांचा पगार होता 24,000, राहिलेले म्हणजे एक्स वजा 7, एक्स वजा 7चा पगार होता 12,000. तर ही वाली कन्सेप्ट आहे आपली. तर इथे टोटल एक्स, त्यामधले 7 आणि त्यामधले हे एक्स वजा 7. मग आता हे आपल्याला जर सॉल्व्ह करायचं तर इथे येईल 16,000 एक्स. हे आता हे सॉल्व्ह करू तर मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये करावं लागेल तुम्हाला. 24 गुणिले 7, 7 चौक 28, 7 दुने 14, मग हे किती आलं 168, 168. हे झालं तुमचं 12,000 एक्स आणि हे झालं 12×7 84. हा 12 तिकडून कट झाला, 4,000 आले. 168 आणि 84,000. 0 0 0 3 0 कट, 4ने भाग दिला तर 4ने 2 आणि 1चा भाग जातो, म्हणजे एक्सचं उत्तर काय आलं 21 झालं. तर हे करेपर्यंत मुलाचा खूप वेळ जातो. आणि हे असं काही जण, सर इक्वेशन कसं बनलं तेच समजत नाही. हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कसं बनलं म्हणजे टोटल पगार होता एक्स गुणिले 16 आणि त्या पगाराचे 2 हिस्से केले, 7 जणांचा पगार आणि राहिलेल्यांचा पगार झालंय. मग म्हणून हे असं बनवून दिलं. आता ही काय स्टोरी, हे मिक्सचर एलिगेशन हे काय असतं, तर जिथे कुठेही 3 संख्या सापडल्या आपल्याला, जिथे कुठे 3 संख्या असतील, पण मग अशा टाईपचे क्वेश्चन्स त्यामध्ये पाहिजे. नाहीतर मग 3 संख्या म्हणजे तुम्हाला असं दिलं असेल पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, दुसरी तिसरीच्या तिप्पट आहे, तर तिघांचं, तशामध्ये नाही चालत. हे जिथे कंपॅरिझन वाला मामला असेल, कंपॅरिझन करायचं. आता 3 वेगवेगळे पगार आहेत, 16, 24 आणि 12. तर मिक्सचर एलिगेशन काय सांगतं आपल्याला, सगळ्यात महाग याला आपण म्हणतो डी, याला म्हणतो आपण मीडियम आणि मिडल, आणि याला आपण म्हणतो चीपर म्हणजे स्वस्त. तर मग याच्यामध्ये आपण काय करतो, महागातनं मधलं, मधल्यातनं स्वस्त असं करतो. आता माझं महाग आणि हे केल्यावरती मला काय मिळतं, वरती मिळते क्वांटिटी स्वस्तवाली आणि खाली मिळते क्वांटिटी महागवाली. आता इथे स्वस्तला चीप म्हटले आणि महागला डिअरर म्हटले. आता ह्याचा मी वापर करत असतो. तर माझं महाग होतं 24, 1000 जाऊ द्या. स्वस्त किती होतं, स्वस्त नाही, मिडल किती होतं 16, मिडल 16 आणि स्वस्तवाला 12. तर मग 24 मधनं 16 गेले 8, 16तनं 12 गेले 4, हे झालं आपलं 2×1. मग आता मी 1ला डायरेक्ट 7 कसं लिहितो, कारण 1 हा आहे चीपर क्वांटिटी आणि डिअरर क्वांटिटी मध्ये 1 हा आहे डिअरर म्हणजे महागवाला आणि 2 आहे चीपर म्हणजे स्वस्तवाला. तर आता या कामगारांमध्ये कसं काय महाग कामगार आणि स्वस्त कामगार, असं नाही. कामगारांमध्ये काय असेल, जास्त पगारवाला कमी पगारवाला. मग जास्त पगारवाला कोण आहे, जास्त पगारवाला 24,000 वाला किती आहे, 7 लोक आहेत. म्हणजे हे आपल्याला रेशो देते. तर या रेशोने आपल्याला काय कळलं, 1ची व्हॅल्यू 7 आहे, मग 1ची व्हॅल्यू 7 तर 2ची किती 14. मग मला त्यांनी टोटल एम्प्लॉई विचारलेले, मग टोटल एम्प्लॉई आपले किती झाले 21. ओके. मग ही एक मेथड आहे. पण एवढं डोकं काहीच नाही चालत आहे परीक्षेमध्ये. तर अजून एक सिंपल गोष्ट बघा, एक सिंपल गोष्ट,
सर्व कामगारांचे सरासरी पगार 16, 7 व्यवस्थापक. आता इथे हा जो आकडा आहे 7 व्यवस्थापक, तर आपण जर बघितलं तर 7च्या पाड्यात येणारी एकच संख्या आहे इथे 21, बाकी काहीच दिसत नाहीये. 7च्या पाड्यामध्ये येणारं काय आहे, 7 21 तो एवढाच आहे. 22, 23, 24 हे सगळं वेगवेगळं आहे. मग आता आपण 21ला ट्रायल म्हणून वापरू शकतो. मग 21ची ट्रायल करायची तर कशी करायची? टोटल एम्प्लॉई जर मी 21 पकडले तर त्याचे तुकडे केले तर 7 आणि 14चा तुकडा होईल. मग ह्या 21चा पगार किती आहे? 16 रुपये, म्हणजे 16,000 रुपये. आणि या 7चा पगार किती आहे? 24. आणि या 14चा पगार किती आहे? आपण ठेवलाय 12. मग यांची मल्टिप्लिकेशन करायची. 24 गुणिले 7 आपण आत्ताच केलेलं 168 आलेलं. 12 गुणिले 14 जर आपण केलं तर 12 चोक तुमचं 12 चोक 48, 12 एक्के 12 आणि 4 16, हे पण काय आलं 168. मग 168 आलं आपलं. मग 168 आणि 168 आपण ऍड करू शकतो. 300 आपले हे 160 आणि 160 320 होतात आणि वरचे 16, म्हणजे हे किती झाले 336. म्हणजे टोटल पगार मला लोकांना द्यावा लागतो 336. आता यांचा गुणाकार केला तर 16 एके 16, 16 दुने 32 आणि 1 33, काय आलं 336 झालं उत्तर. एक प्रश्न किती प्रकारे करून दाखवतोय. मला कोणीतरी मध्यंतरी म्हटलेलं की सर तुमच्या लेक्चरमध्ये ना सगळं चांगलं आहे, फक्त एकच असतं की तुम्ही क्वेश्चन खूप कमी घेता. एक क्वेश्चन जर 3 प्रकारे 4 प्रकारे जर माणूस सॉल्व्ह करून घेत असेल तर मग 5-6 प्रश्न जर असतील तर आणि त्याला 3-3, 4-4 प्रकारे केलं तर तुमचे ते किती झाले, मग 15-20 प्रश्न झाले. असं येते. म्हणजे आपल्याला, तुम्हाला मी म्हटले, तुम्ही जर मला म्हटलं की सर रॅपिड फायर खेळायचे, मग रॅपिड फायर खेळायचे तर आपण पटापट खेळू. मला इथे काय करायचं, त्या क्वेश्चनला एवढा तुमच्यासमोर तोडायचं आहे की त्यातलं काहीच राहायला नको शिल्लक. ऑप्शननी करायचंय, शॉर्टकटनी करायचंय, प्रॉपर मेथडनी करायचंय, कुठूनही करा त्याचं उत्तर येईल. 3-3, 4-4 मेथड आपण करतो. आता या प्रश्नासारखाच अजून एखादा प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला करतो. आता हा वेगळा प्रश्न आहे, पण या प्रश्नासारखा दुसरा प्रश्न तुम्हाला मी सांगतो कुठला आहे. माझ्याकडे हे असे तर भरपूर प्रश्न आहेत वेगवेगळे, पण त्याच क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे तर हा क्वेश्चन आहे, हा वाला क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा कॉपी. बघूयात, चान्स देतो किती जण करतायत. करा ट्राय, करा ट्राय. लावलंय मी स्टॉप वॉच, करा. झालंय स्टार्ट स्टॉप वॉच. चला जाऊ द्या, नाही समजत ते अर्धा मिनिट 1 मिनिट मी लावेपर्यंत स्टॉप वॉच अर्धा मिनिट झाला, नंतर आता इथे अर्धा मिनिट झाला. मागच्या क्वेश्चनची कॉपी एवढं सांगितलेलं. चला जाऊ द्या. बंद करू का माझ्यासाठी पण लावू मी? बघा आता यामध्ये काय आहे, आपल्याला काय म्हटले, 8 प्रौढ लोक आहेत. जसं त्या मागच्या गणितामध्ये होते मॅनेजर्स, तसं इथं प्रौढ लोक. मॅनेजरचा पगार जास्त होता, प्रौढ लोक म्हणजे मोठी लोक. काही अल्पवयीन, अल्पवयीन म्हणजे लहान मुलं. जसं आता आपलं कुटुंब आहे, आपल्या कुटुंब एक समजा गावातले कोणतरी राहणारे असतील तर मोठं कुटुंब आहे, ज्याच्यामध्ये 15 लोक आहेत, 18 लोक आहेत असतं. आजच्या काळात पण आहे एकत्र कुटुंब पद्धती. शहरात नसली तरी, शहरात ठेवायचं असेल तरी जागेचा अभाव असतो, पण गावामध्ये आहे. तर आता त्यांनी त्यातली 8 लोक मोठी आहेत असं सांगितले आणि बाकीचे अल्पवयीन आहेत. मग प्रत्येक जण सेम थोडी खाणार. सिंपल आहे, मोठ्या माणसांचा आहार जास्त असतो, लहानांचा कमी, मग त्यानुसार हे बदलेल. मग तसंच त्यांनी दिलेलं आहे की यामध्ये प्रौढ माणसं जी आहेत दर महिन्याला तांदूळ वापरतात 10.8 किलो आणि 15 किलो. आता हे काय दिलेलं आहे, 8 प्रौढ आणि काही अल्पवयीन असलेल्या कुटुंबात दर महिन्याला तांदळाचा वापर 10.8 आहे. तर हा सगळ्यांचा मिळून आहे 10.8.
आणि त्यातल्या पर हेड प्रौढासाठीचा 15 आहे आणि अल्पवयीनसाठी 6 किलो. म्हणजे किती स्टोरी सेम होती बाबा मागच्या क्वेश्चनची. 3 नंबर आले आपल्याकडे. 10.8 15 6 किलो. काय शिकवलेलं? 15 मधनं 10.8 वजा करा आणि 10.8 मधनं 6 वजा करा. 15 मधनं 10.8 जर वजा केले तर काय येईल? 11 12 13 14 15 4.2. त्यानंतर इथे किती येईल? 4.8. मग हे काय येईल? 6 7 42 6 8 48 7 60. प्रौढ किती होते? 8. लहान मुलं किती आहेत? 7. संपला खेळ. 30 सेकंडच्या आधी संपवला. तर हे कसं आम्हाला अचीव करता येईल हा प्रश्न विचारून फक्त असंच बसल्यावरती नाही अचीव करता येणार. काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. मी बघतो एकच मुलगा 4 महिन्यापासून एकच विचारतोय, आम्हाला कधी असं जमेल, आम्हाला कधी असं जमेल. अरे तुम्ही करायला तर सुरुवात करा, तर जमेल ना. तुम्ही येऊन फक्त एकच कमेंट टाकून काय फायदा आहे? आणि अशा शिक्षकाकडनं करायला घ्या की जो खरंच तुम्हाला त्या लेवलपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे मी हे वारंवार बोलतो. मला काही जण म्हणतात की तुम्ही हे सगळ्या गोष्टी का सांगता? कारण स्पर्धा परीक्षा हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये मुलांची खूप सारी वर्ष वाया जात आहेत. ती वाया जाऊ नये ही आतून एक इच्छा असते. त्यासाठी हे सतत बोलावं लागतं. आणि मी एकच गोष्ट सांगेल की माझंच लेक्चर करा आणि हे नाही, माझ्यापेक्षा अजून भारी लोक असतील शिकवणारी, त्यांची लेक्चर आवडत असतील ते पण करा. मला आता प्रत्येकाला स्वतःचं चांगलं वाटतं असं असतंच, पण मला वाटतं की मी ह्या ज्या काही गोष्टी सांगतो ह्या युनिक आहेत. ह्या बाकी काही लोक सांगत नाहीयेत कसं फास्ट करायचंय. तर बघा, तुमचं जे पण मत असेल ते तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा. कारण शेवटी प्रश्न तुमच्या करिअरचा आहे, तुमच्या लाईफचा आहे. तुम्हाला डिसाईड करायचं. तर आता याच्यामध्ये अजून बाकी काही क्वेश्चन्स आहेत, तर मला वाटतं बाकीचे क्वेश्चन्स मग आपण नंतर कव्हर अप करू, या राहिलेले क्वेश्चन्स. पण तेच आहे, तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय त्याच्यावर आहे. होमवर्कसाठी एक प्रश्न पाहिजे तर चला होमवर्कसाठी एक आपण देऊ. कोणता द्यायचा होमवर्कसाठी तुम्हाला? थांबा, मी एक देतो होमवर्कसाठी. चला, कालच्या होमवर्कचा प्रश्न तर काही सॉल्व्ह तर केलेला नाहीये, पण तरी देतोय मी आजचा पण होमवर्कचा प्रश्न. एकदम सिंपल प्रश्न दिलेला आहे. 55 60 45 विद्यार्थ्यांच्या 3 बॅचेसचे सरासरी गुण 50 55 60 आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढा. तर हा प्रश्न सॉल्व्ह करा. कालच्या प्रश्नाचं उत्तर तर खूप जणांनी दिलेलं नाहीये. आहे असं म्हणणार होतो मी, पण नाहीच दिलेले. त्यामुळे बघा, माझं काम मी केलं. जर याचं उत्तर आलं तर मग पुढचे लेक्चर घेऊ, नाही तर सोडून देऊ. आता काय करायचं. चला, धन्यवाद.